नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये। आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्येच ही भाजी आढळली जाते। सुरुवातीला आपल्याला हे फुलं निवडून घ्यायचे आहेत। फक्त आपल्याला याचे पानं घ्यायचे आहेत। याच्या फक्त फुलांचीच भाजी केली जाते। हवं तर तुम्ही खालचं देठ सुद्धा घेऊ शकता। फक्त मधलं जे आपल्याला उभा तुरा दिसतो आतमधला ते फक्त आपल्याला काढून टाकायचं आहे। पानं जास्त मोठे वाटत असतील तर अशा प्रकारे थोडेसे तोडून घ्यायचे। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळी भाजी निवडून घ्यायची आहे। आणखी एक तुम्हाला निवडून दाखवते। हे अशा प्रकारे आतमध्ये एक बियस म्हणजे देठ असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण की ते खायला कडू लागतं। हे आपल्याला अजिबात घ्यायचं नाही। आणि राहिलेला भाग तुम्ही सगळा घेऊ शकता। खालचं देठ सुद्धा तुम्ही थोडंसं तोडून वापरू शकता। हे अशा प्रकारे आपल्याला फक्त पानं घ्यायचे आहेत। पानं जास्त मोठे असतील तर तुम्ही तोडून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे। अशाच प्रकारे सगळे आपण पानं निवडून घेतलेली आहेत फुलं। आता आपण भाजी करायला घेऊयात। पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल जास्तही वापरायचं नाही। तेल चांगलं गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी सुद्धा चांगली तडतड होऊ द्यायची। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केली जाते। त्यानंतर 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी रंगापर्यंत भाजला की त्यानंतर आपल्याला घरचा काळा मसाला टाकायचा आहे। काळा तिखट, तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तिखट आणि मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फुलं टाकून घ्यायची आहेत। सुरुवातीला जरी जास्त वाटत असतील पानं तर त्यानंतर शिजून अगदी कमी होते भाजी ही। छान असं मिक्स करून घ्यायचं। अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि अगदी गावरान पद्धतीने ही अशा पद्धतीने भाजी केली जाते। त्यानंतर 2-3 मिनिटांसाठी असं झाकण ठेवायचं। गॅस आपल्याला फुल करायचा नाही, मिडियमच ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही भाजी किती कमी झालेली आहे। परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। फक्त 1 चमचा टाकलेला आहे, जास्त टाकायचं नाही। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि मस्त चमचमीत अशी हिवाळी स्पेशल आपली हादग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।